येशूने शेवटचा श्वास घेण्यापूर्वी त्याने शेवटचे 6वे आणि 7वे शब्द उच्चारले, पूर्ण झाले आहे. पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. मग येशूने शेवटचा श्वास घेतला आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. त्यानंतर ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांचा विश्वास बदलला. क्रूसाच्या घटनांनी आपला विश्वास कसा बदलला आणि शेवटच्या शब्दांमागील आध्यात्मिक अर्थ काय आहे, आजच्या ओन्ली बायबलच्या भागातून आपण हे शोधूया. योहान संध्याकाळी 7 म्हणून येशूने आंबट द्राक्षारस घेतला तेव्हा तो म्हणाला, पूर्ण झाले आहे, आणि त्याने डोके टेकवले आणि आपला आत्मा सोडून दिला. लूक रात्री 11:46 आणि येशू मोठ्याने ओरडून म्हणाला, पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. आणि असे बोलून त्याने आपला शेवटचा श्वास घेतला. क्रूसावर चढवणे हे महत्त्वाच्या अवयवांना लक्ष्य करत नाही, उलट ते त्याच्या क्रूरतेसाठी कुप्रसिद्ध आहे. लाकडी क्रूसावर लटकून बळी हळूहळू मरत असताना वेदना कल्पनेपलीकडे असतात. येशूचे हातपाय, जे क्रूसावर खेळले होते, त्याच्या शरीराच्या भाराखाली फाटले आणि धारदार काटे त्याच्या डोक्यात घुसले, त्याच्या शरीरात घुसले आणि त्याचा चेहरा रक्ताने भरला. त्याचे शरीर जखमांनी भरलेले असताना तो कडक उन्हात रक्तस्राव करत राहिला. दुःखाची तीव्रता खरोखरच मोजता येण्यापलीकडे आहे. शेवटी येशूने शेवटचे शब्द उच्चारले, पूर्ण झाले, आणि पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. शेवटचा श्वास घेण्यापूर्वी 6वा शब्द, पूर्ण झाले. येशू वधस्तंभावर मरण पावून मानवजातीसाठी तारणाचा मार्ग उघडण्यासाठी खाली आला. सुमारे 3 वर्षांच्या सेवाकार्यानंतर येशूने पापरहित वधस्तंभावर खिळून मानवी तारणाची दैवी योजना पूर्ण केली. म्हणूनच त्याने वधस्तंभावर मरण्यापूर्वी पूर्ण झाले असे घोषित केले. देहधारी होऊन पृथ्वीवर आलेल्या येशूने देवाचे सर्व नियम परिपूर्णपणे पूर्ण केले. नियमशास्त्र पाळण्यास असमर्थ असलेल्यांनाही त्याने दोषी ठरवले नाही. त्याऐवजी येशूने रात्रंदिवस सत्य शिकवले, जेणेकरून अधिकाधिक आत्मे पश्चात्ताप करतील आणि तारणाकडे येतील. आजारपण, दुर्बलता आणि पापामुळे भूतग्रस्त झालेल्यांना बरे करण्यासाठी येशूने अथक परिश्रम केले. देवाच्या इच्छेनुसार वधस्तंभावर मरण पावून त्याने मृत्यूकडे जाणाऱ्या मानवतेसाठी तारणाचा मार्ग खुला केला. इतर पापींसाठी शापित वधस्तंभावर खिळले जाणे प्रेमाशिवाय अशक्य आहे. देवाचा पुत्र येशूने वधस्तंभावर मरण पावून त्या प्रेमाने जुन्या कराराचा नियम प्रदर्शित केला आणि पूर्ण केला. शत्रू सैतानाचा किल्ला उद्ध्वस्त करून आणि पूर्णपणे विजय मिळवल्यानंतर येशूने घोषित केले, पूर्ण झाले आहे, पूर्ण झाले आहे. याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे येशूने देवाच्या इच्छेचे आणि मृत्यूच्या योजनेचे पालन करून तारणाचे कार्य पूर्ण केले, त्याचप्रमाणे आपल्याला देवाच्या इच्छेनुसार वागण्यासाठी आणि सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी देखील पाचारण केले आहे. 1 करिंथकर 13:4-7 मध्ये लिहिल्याप्रमाणे आपल्याला रक्त सांडण्यापर्यंत पापावर मात करण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रेम प्राप्त करण्यासाठी लढायचे आहे. आपल्याला गलतीकर 5:22-23 मध्ये आत्म्याच्या फळांप्रमाणे प्रभूच्या हृदयासारखे वागण्यास सांगितले आहे आणि मत्तय 5:3-12 मध्ये प्रभूच्या प्रार्थनेचे फळ आहे. हे लोक विश्वासूपणे त्यांचे ध्येय पूर्ण करतात, परिश्रमपूर्वक प्रार्थना करतात आणि अनेक आत्म्यांना प्रभूकडे घेऊन जाण्यासाठी सुवार्तिक प्रचार करतात. 7वा शब्द, पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. येशूने वधस्तंभावर 6 तास दुःख सहन केले, पाणी आणि रक्त दोन्ही सांडले, की शेवटी तो पूर्णपणे थकलेल्या अवस्थेत होता. सध्याची स्थिती असूनही येशूने शेवटचा श्वास घेण्यापूर्वी मोठ्याने ओरडून म्हटले, पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. 7 शेवटच्या शब्दांपैकी 4थ्या शब्दात येशू माझा देव असे हाक मारतो, परंतु शेवटच्या शब्दात तो देवाला पिता असे संबोधतो. पापांचे प्रायश्चित्त बलिदान म्हणून त्याचे ध्येय पूर्ण झाल्यामुळे येशू आता देवाला पिता म्हणू शकला. येशूने त्याचे शेवटचे शब्द, पिता,
मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो असे का निवडले? मानवजातीप्रमाणेच येशूलाही आत्मा आणि शरीर आहे हे दाखवण्यासाठी ते होते. येशूचे शरीर देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मरणार होते, परंतु त्याचा आत्मा असे करणार नव्हता, म्हणून येशूने त्याचा आत्मा पित्या देवाला सोपवला. 1 थेसलोनिकाकर 5:23 आपल्याला सांगते की मनुष्य आत्मा आणि शरीरापासून बनलेला आहे, आणि जेव्हा पृथ्वीवरील जीवन संपते तेव्हा आत्मा शरीरापासून निघून जातो, जे त्याचे पार्थिव तंबू आहे. जेव्हा आत्मा निघून जातो तेव्हा शरीर कुजते आणि मातीत परत जाते. लूक 16:19-31 मध्ये असे म्हटले आहे की तारलेले लोक चिरंतन आशीर्वादांचा आनंद घेण्यासाठी स्वर्गात जातात, तर तारण मिळालेले आत्मे चिरंतन यातना भोगण्यासाठी नरकात जातात. जर देवाला फक्त तारलेल्या व्यक्तीचा आत्मा मिळाला तर त्याचा आत्मा मिळाला नाही, तर लोकांना सत्य कळेल, पण पृथ्वीवर आत्म्याने अनुभवलेल्या अश्रू, दुःख, गरिबी, आजारपण आणि इतर परीक्षा आठवणार नाहीत. या आठवणींशिवाय लोक स्वर्गात खरा आनंद अनुभवू शकत नाहीत किंवा मनापासून कृतज्ञता व्यक्त करू शकत नाहीत. आपण पृथ्वीवर जे पाहतो, ऐकतो आणि शिकतो ते आपल्या भावनांसह आपल्या मेंदूच्या पेशींमध्ये साठवले जाते. या आठवणींचे स्मरण करणे हे आत्म्याचे कार्य आहे. म्हणूनच देवाला एखाद्या व्यक्तीचा आत्मा आणि आत्मा दोन्ही प्राप्त होतात. येशूने आपला आत्मा देवाला सोपवण्याचे आणखी एक कारण आहे. कारण देव निर्माणकर्ता विश्वाचे नियंत्रण करतो आणि सर्व मानवजातीचे जीवन, मृत्यू आणि भाग्य नियंत्रित करतो. देवाच्या परवानगीशिवाय एक चिमणी देखील जमिनीवर पडत नाही. सर्व काही देवाचे असल्याने आणि त्याच्या सार्वभौमत्वाखाली घडते, म्हणून येशूने याच प्रकारे प्रार्थना केली. मग येशूने मोठ्याने प्रार्थना का केली? पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. लोकांना स्पष्टपणे ऐकता येईल आणि समजेल यासाठी असे केले गेले. देवाची इच्छा आहे की त्याने मोठ्याने प्रार्थना करावी, आणि ही प्रार्थना देवाला त्याचा आत्मा सोपवण्याची होती. म्हणून येशूने अधिकच उत्कटतेने आणि मोठ्याने प्रार्थना केली. येशूच्या प्रार्थनेने त्याचा आत्मा पित्याच्या हाती सोपवून त्याने देवाची सर्व इच्छा पूर्ण केली आहे हे दाखवून दिले. देवाच्या वचनाचे पूर्णपणे पालन करून आणि त्याचे ध्येय पूर्ण करून येशू आत्मविश्वासाने त्याचा आत्मा पित्याच्या हाती सोपवू शकला. येशूने आपला आत्मा सोडून दिल्यानंतर आणि शेवटचे 7 शब्द बोलल्यानंतर आश्चर्यकारक घटना घडल्या. या घटना शास्त्रवचनांमध्ये नोंदवल्या आहेत. मत्तय 27:51-53. आणि पहा, मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला आणि पृथ्वी हादरली आणि खडक फुटले. कबरी उघडल्या आणि झोपी गेलेल्या अनेक संतांचे मृतदेह उठवले गेले, आणि त्याच्या पुनरुत्थानानंतर कबरीतून बाहेर पडून ते पवित्र शहरात गेले आणि अनेकांना दिसले. मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत फाडल्याने हे दिसून येते की प्रायश्चित्त बलिदान म्हणून येशूने आपल्याला देवापासून वेगळे करणारी पापाची भिंत काढून टाकली. मंदिरातील पडदा म्हणजे मंदिरातील पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान वेगळे करणारा लांब पडदा. पवित्र स्थानात अभिषिक्त याजक यज्ञ अर्पण करण्यासाठी आणि देवाशी संवाद साधण्यासाठी प्रवेश करत असत. परमपवित्र स्थान हे देवाच्या उपस्थितीचे अत्यंत पवित्र निवासस्थान होते, जिथे महायाजक पापींच्या वतीने बलिदान देण्यासाठी वर्षातून फक्त एकदाच प्रवेश करू शकत होता. येशू वधस्तंभावर प्रायश्चित्त बलिदान झाल्यानंतर पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान वेगळे करणारा पडदा फाटला. पुढे जाऊन सामान्य लोकांना पवित्र स्थानात प्रवेश करण्याची परवानगी देणे हे असे होते, कारण येशूने आपले मौल्यवान रक्त सांडले, ज्यामुळे आपल्याला देवापासून वेगळे करणारी पापाची भिंत तोडली. आता जो कोणी प्रभूवर विश्वास ठेवतो तो देवाच्या पवित्र मंदिरात उपासना करण्यासाठी प्रवेश करू शकतो. कोणीही याजक किंवा संदेष्ट्याशिवाय मध्यस्थ म्हणून प्रार्थनेद्वारे देवाशी थेट संवाद साधू शकतो. प्रेषित पौल इब्री लोकांस 10:19-20 मध्ये लिहितो, म्हणून बंधूंनो,
येशूच्या रक्ताने त्याने आपल्यासाठी पडद्याद्वारे म्हणजेच त्याच्या देहातून उघडलेल्या एका नवीन आणि जिवंत मार्गाने पवित्र स्थानात प्रवेश करण्याचा आपल्याला आत्मविश्वास आहे। पुढे असे म्हटले आहे की येशूच्या मृत्यूने पृथ्वी हादरली, खडक फुटले आणि कबरी उघडल्या। यावरून असे दिसून येते की सर्व निसर्ग आणि सृष्टी हलली। देवाने मानवजातीच्या दुष्टतेबद्दल शोक व्यक्त केला, दुःख व्यक्त केले की त्याच्या एकुलत्या एका पुत्राला प्रायश्चित्त बलिदान म्हणून दिल्यानंतरही कठोर अंतःकरणे अजूनही प्रभूला नाकारतात आणि विनाशाला तोंड देतात। ते असेही लिहिते की कबरी उघडल्या गेल्या आणि झोपी गेलेल्या संतांचे अनेक मृतदेह उठवले गेले आणि त्याच्या पुनरुत्थानानंतर कबरीतून बाहेर आले। जेव्हा येशू मरण पावला तेव्हा अनेक कबरी उघडल्या गेल्या, परंतु फक्त तिसऱ्या दिवशी त्याच्या पुनरुत्थानानंतर जेव्हा तो पुनरुत्थित लोकांपैकी पहिला फळ बनला तेव्हा ते त्यांच्या कबरीतून बाहेर आले। हे दाखवते की प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना क्षमा केली जाते आणि पुनरुत्थानाचा अनुभव घेण्यासाठी नवीन जीवन दिले जाते। आपण वधस्तंभाचे प्रेम खोलवर समजून घेऊया, देवाची खरी मुले बनूया आणि पूर्ण तारण मिळवूया। आपण वधस्तंभाच्या शेवटच्या शब्दांवर चिंतन करूया। हे पूर्ण झाले आहे। पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो। आपण प्रभूला आत्मविश्वासाने कबूल करूया की त्याने आपल्याला सोपवलेले कार्य आपण विश्वासूपणे पूर्ण केले आहे। मी प्रभूच्या मौल्यवान रक्ताच्या सामर्थ्याने प्रार्थना करतो की तुम्ही शुद्ध हृदय जोपासाल आणि देवाच्या जवळ जाल। मला तुमच्यासाठी प्रार्थना करू द्या। प्रिय पित्या, तुम्ही आमच्यावर प्रेम केले आणि तुमचा पुत्र प्रायश्चित्त बलिदान म्हणून दिला आणि त्याने तुमच्या इच्छेचे पालन केले। आमचा तारणहार म्हणून वधस्तंभावर मरून ध्येय पूर्ण केले। त्याच्या मृत्यूच्या वेळी येशूने धैर्याने घोषित केले की सर्व काही संपले आहे। त्याचा आत्मा आत्मविश्वासाने पित्याकडे सोपवला। आजचे आध्यात्मिक अर्थ पूर्णपणे समजून घेऊया आणि ज्या दिवशी आपण प्रभूला भेटू त्या दिवशी लाज बाळगता त्याच्या बाहूंमध्ये आलिंगन घेऊया। तुमच्या कृपेबद्दल आणि प्रेमाबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो। आमेन।